10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. गण यंत्राचा वापर करता येणार नाही. प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. 4. प्रत्येक बहुपर्याय प्रश्नांचे उत्तरे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. आवश्यक ते शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. एकूण 5 मार्कला. 1. अल्कधर्मी मृदा धातूची संयुजा 2 आहे म्हणजे त्याची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅश आहे मध्ये आहे. गण 2. दुसरं पहा. ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना डॅश असे म्हणतात. दुहेरी विस्थापन अभिक्रिया 3. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी डॅश धातूचा उपयोग करतात. टंगस्टन 4. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे डॅश म्हणतात. अपरिवर्तन. 5. CaO प्लस H2O CaHO2 प्लस उष्णता ही डॅश प्रकाराची अभिक्रिया आहे. उष्मदायी. खालील प्रश्नांची उत्तरे सोडव. पहिलं. चुकी बरोबर ते लिहा. पेशीमध्ये श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. बरोबर. 2. वेगळा घटक ओळखा. चुंबक. 3. ताऱ्यांच्या लुकलुकपणाचे कारण काय? योग्य जोड्या लावा. साधा सूक्ष्मदर्शक अतिसूक्ष्म वस्तूचे 5. C0 टेम्परेचर ते 4 टेम्परेचर ह्या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? प्रश्न 2 शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. 4 मार्कला. 1. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो. दुसरं. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. 3. काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते? 3. 6 मार्कला. 1. पदार्थाच्या विशिष्ट उष्णधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ते तत्त्व लिहा. 2. लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल? 3. फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन. 4. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रक्षेपकाचे नाव सांगा. त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते? अपघटक अभिक्रिया म्हणजे काय? साखरेच्या अपघटक अभिक्रियेने समीकरण लिहा. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते? 5. 15 मार्कला. पहिलं. 3 किलो kg वस्तुमानाचा लोहगोळा 125 मीटर उंचीवरून खाली पडला. G चे मूल्य 10 ms आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. 1. जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. B. जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. 3. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व सापडणे द्या. दुसरं पाहते. A. सर्वाधिक विद्युत ऋण अणू. B. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू. C. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. 3. तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता व त्याचा रंग सांगा. B. अभिक्रियेचे संतुलन रासायनिक समीकरण लिहा. C. अभिक्रियाकारके व उत्पादिते याची रासायनिक नावे लिहा. खाली आकृतीच्या नावे
आकृतीला नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. इंद्रधनु निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ए. इंद्रधनुष्य निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामदर्शक आकृती काढा. बी. ह्यात अंतर्भाव असणाऱ्या कोणतेही 2 नैसर्गिक घटक सांगा. सी. पाण्याचे अगदी लहान थेंब कशा प्रकारे कार्य करतात. खाली नावेल्या सुरीने सहज कापता येतील असे 2 धातू. बी. काही धातूवर आघात केला की त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतो त्या गुणधर्माचे नाव. सी. विद्युत धारणेच्या सुवाहक असणाऱ्या अधातुयुक्त पदार्थ. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. वरील आकृतीवरून कोणत्या प्रकारचा बोध होतो. बी. ही प्रक्रिया कशी घडते. सी. या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या 2 वस्तू. खालील सारणी पूर्ण करा. उपग्रहाचे प्रकार, उपग्रहाचे कार्य, भारताच्या उपग्रह मालिकेची व प्रक्षेपकाची नावे. उपग्रहाचे कार्य पहा. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. उपग्रहाचा प्रकार खाली. हवामान उपग्रह. भारताच्या उपग्रह मालिकाची व प्रक्षेपकाची नावे. IRS प्रक्षेपण, PSLV. प्रश्न 4. कोणतेही एका उपप्रश्नाचे उत्तर द्या. 5 मार्कला. पहिलं. ए. मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामदर्शक आकृती काढा. बी. निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे. सी. नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात. डी. कोणत्या दृष्टी दोषामध्ये वयानुरूप भिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते. 2. क्लोरीन या मूलद्रव्याच्या अणुअंक 17 आहे, तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन द्या. बी. क्लोरीन अणूच्या संयोजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. सी. क्लोरीन रेणूसूत्र सांगा. डी. क्लोरीन रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो. ई. क्लोरीन रेणूंचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळविरहित रेखाटन करा.